तर मराठीची सक्ती नाही, मराठीची भक्ती आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मी देखील रिक्षा चालवली, त्यांचा मला अभिमान आहे असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच मराठीचा आग्रह माणसं जोडण्यासाठी आहे, मराठी लोकांशी मराठीत संवाद साधणं ही मराठी माणसाची जबाबदारी आहे असं देखील शिंदेंनी म्हटलंय। अनेक जण याला मराठीची सक्ती म्हणतात, पण ही मराठीची सक्ती नाही तर मराठीची भक्ती आहे। मग असे उदय सामंत म्हणाले, रिक्षा चालक, रिक्षा मी देखील कधी काळी रिक्षा चालवली, याचा मला अभिमान आहे आणि त्याचा फायदा मला राजकारणात झाला, 3 पक्षाचं सरकार चालवायला। ही योजना राज्यातल्या पहिल्या 5 सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे। जगभरामध्ये आपली मराठी माणसं आहेत आणि म्हणून आपल्या मराठी भाषेची एक अस्मिता आहे। आपल्याला मराठीचा आग्रह कशासाठी आहे? मराठीचा आग्रह माणसं जोडण्यासाठी आहे। मराठी भाषा शिकणं ही जशी अमराठी भाषिकांसाठी जबाबदारी आहे, तशी त्यांच्याशी मराठीत संवाद साधणं ही मराठी लोकांची देखील म्हणजे प्रवाशांची देखील जबाबदारी आहे। रिक्षा चालकांवर कारवाई नको, मराठी सक्तीवरून राष्ट्रवादी आक्रमक झाले। आधी आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करा असं राष्ट्रवादीनं म्हटले। राष्ट्रवादीच्या हिंदी भाषिक सेलचे महासचिव पारसनाथ तिवारींची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। आजपासून पुढे ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यावर कारवाई करा असं राष्ट्रवादींनी म्हटलंय। नवीन जीआर काढण्याची पारसनाथ तिवारींची मागणी आहे। 89चा जीआर 2025 तक जर नाही लागू झाला तर तो अस्तित्वात आहेत काय? जर अस्तित्वात नाही आहेत, तुम्ही जीआर काढा ना, तुम्ही जीआर काढा। आजपासून ज्यांना मराठी नाही येणार त्यांना लायसन नाही भेटणार। तर यापुढे कारवाई झाली तर तुम्ही काय कशा? माझी तयारी आहे। रिक्षावाल्यांना घाबरायची गरज नाही आहे। मी कोर्टामध्ये जाणार आहे, कोर्टावर आम्हाला विश्वास आहे।